परमादरणीय सुनील काका, श्रुती पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई यांना साष्टांग वंदन करते. आज आपण बरेच दिवसांनी परत उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात करतो आहे. वेद ही शब्दराशी, नाही ज्ञान तयापाशी, ते वेदांगुली निर्देशी ती पराविद्या. वेदांनी अंगुली निर्देश केलेली विद्याच ही पराविद्या आहे आणि श्री गुरु ती विद्या निर्देशित करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तीच खरं ज्ञान आहे, तीच पराविद्या आहे. ह्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करणे हेच साधकाचे कर्तव्य आहे आणि म्हणून श्रुती अक्षर स्वरूपाची अनेक विशेषणे सांगून पराविद्या स्पष्ट करते आहे. 12 विशेषण या मंत्र क्रमांक 6 मध्ये सांगितलेली आहे आणि ह्यामागे एकच उद्देश आहे. ही 12 विशेषण सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की आमची ज्ञाननिष्ठा तयार व्हावी. साधकाची ज्ञाननिष्ठा तयार झाली की मग ती निष्ठाच आम्हाला मी तेच आहे ह्या निर्णयाप्रत घेऊन जाते आणि तेच होऊन राहावे. हा फार महत्वाचा आहे आणि फार महत्वाचा उद्देश या ठिकाणी ह्या श्रुतीच्या मागचा आहे. म्हणून समर्थांनी पण म्हटलेलं आहे की जे दिसेना, जे भासेना, जे उपजेना, जे नासेना, येईना जायना ते परब्रह्म. चळेना, ढळेना, तुटेना, फुटेना, रचेना, खचेना. काय एवढं सांगावं लागतं सगळे विशेषण की त्या विशेषणाच्या आमची ज्ञाननिष्ठा तयार व्हावी आणि असे जे रचना खचेना आहे ते परब्रह्म मी आहे. बस ह्या एका निर्णयासाठी इतक्या विशेषणांचा आधार शास्त्राला घ्यावा लागतो आहे आणि म्हणून ह्या 6व्या मंत्रामध्ये अदृश्यम म्हणजे स्वरूप अदृश्य आहे, आत्मस्वरूप अदृश्य आहे, इंद्रिय गोचर आहे आणि म्हणून मी मग कोणत्याही दृश्य जगतामध्ये रमता कामा नये. ज्ञाननिष्ठा तयार करायची तर अशा पद्धतीने हा अभ्यास करावा लागेल. अग्राह्यम कर्मेंद्रियम अविषयम इति एतत्. म्हणजे आत्म्याचे ग्रहण करता येत नाही, ग्रहण होणाऱ्या गोष्टी आत्मा नाही हे लक्षात ठेवा. अगोत्रम, गोत्र म्हणजे मूळ. आत्मा कारणारहित आहे, आत्म्याला मूळ नाही, म्हणून कार्यकारणातीत होण्याचा प्रयत्न आम्ही करावा, कारण आत्मा हा कार्यकारणातीत आहे. अवर्णम, ज्याचं वर्णन करता येत नाही, म्हणजे आत्मा आत्मस्वरूप शब्दातीत आहे. म्हणून आम्ही शब्दजालामध्ये फसू नये हे महत्वाचे आहे. कशासाठी विशेषण? आम्ही ह्या विशेषणा आत्म्याचं विशेषण लक्षात घेऊन जीव ज्या ज्या विशेषणामध्ये फसलेला आहे, विसंवादी विशेषणात फसलेला आहे, तिथून आम्ही निघायचं आणि आत्म्याच्या विशेषणामध्ये त्याचा विचार करून तेच मी आहे या निर्णयात पोचायचं. अचक्षु श्रोत्रम, चक्षु आणि श्रोत्र रहित आहे, म्हणजे ऐकणे पाहणे ह्या सगळ्या क्रिया कशा आहेत? स्वतंत्र आहेत. सर्व ज्ञानेंद्रियांचा आत्म्यामध्ये निरास आहे. आत्मा स्वतःच स्वयंभू आणि स्वयंसिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे हे सिद्ध करायचे या विशेषणाच्या माध्यमातून. अपाणीपादम, आत्मा हात पाय रहित आहे. श्रुती या ठिकाणी आम्हाला सोपाधिकत्वाचा निराश करायला सांगते आणि आत्म्याचे निरुपाधिक स्वरूप आणि नैष्कर्म्यत्व या ठिकाणी सिद्ध करते आहे. नित्यम, नित्य व शाश्वत ते आहे, ज्या स्वरूपात आहे हे आम्हाला या ठिकाणी श्रुती सिद्ध करून देते आहे. विभू म्हणजे भेदसापेक्ष हा जीव असतो आणि म्हणून त्याला विभूत्व सांगावे लागते. विविध भवती इति विभू, एकच आत्मा सर्व उपाधीमध्ये अनुस्यूत आहे आणि सर्वगत सर्वव्यापी म्हणजे विश्व हे चैतन्यापासून दूर नाही, चैतन्यापासून ते भिन्न नाही, असं हे सर्वगत आहे. आणि अशा पद्धतीने
श्रुती आम्हाला 12 विशेषण सांगते आहे. त्यामध्ये सुसूक्ष्म म्हणजे अतिशय सूक्ष्म असा आत्मा आहे. म्हणजे आम्ही स्थूलामध्ये रमता कामा नये. तेव्हाच आम्हाला सुसूक्ष्म या आत्म्याचं विशेषण लक्षात येणार आहे आणि आम्ही तेच होऊन राहणार आहोत. अव्ययम म्हणजे त्याचा अव्यय आहे, आत्मा अव्यय आहे आणि अशा पद्धतीने त्याचा नाश होत नाही. म्हणून नाशवान गोष्टी ज्या ज्या आहेत त्या नाशवान गोष्टींचा आम्ही प्रतिष्ठा मांडता कामा नये. अशा पद्धतीने हे आणि भूतयोनी सर्व भूतमात्राचे कारण काय आहे? आत्मा आहे. म्हणून ह्या सगळ्या 12 विशेषणाचा विचार करून ज्ञाननिष्ठा तयार करावी, ती तयार व्हावी आणि त्या ज्ञाननिष्ठेनंतर आम्ही तेच होऊन राहावं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी अभ्यास आणि श्री गुरूंची सेवा हे आम्हाला श्रुती आवर्जून सांगते आहे. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित कर्णवनीरदाभा पीतांबरा तरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्र कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्. शिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वंदे गुरुपरंपरा. करी भाग्यवंत ब्रह्मरूपची मूर्तिवंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ तेथे अष्टती ब्रह्मांचे जळ. आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो. परम पूज्य मंदाताई यांच्या चरणावर दंडवत करतो. आदरणीय नीलाताई दातार या मनापासून पठण करतात त्यांना वंदन करतो. आपण सगळं श्रोतृ वृंदांना आपण भगवत स्वरूप आहात
आपण असंही साष्टांग वंदन करतो. व आपण सगळे मिळून आजच्या अभ्यासाला प्रारंभ करूया. बऱ्याच दिवसाची गॅप झाली, एक आठवड्याची, ज्यात तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलंय. त्यामुळे आजच्या उपस्थितीलाही थोडासा परिणाम होतो, पण हरकत नाही. नर्मदेच्या काठी जावं लागलं, योग आला, ते भाग्य मला मिळालं. तेवढ्या वेळ रेकॉर्डिंग ठेवून मी जाऊन आलो. आता आपल्या सेवेला पुन्हा सादर आहे आणि आपण सगळे श्री गुरूंच्या कृपेने उपनिषदांचा अभ्यास करण्याकरता सादर आहोत. सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि चिंतनाला प्रारंभ करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आज 7वा मंत्र प्रारंभ होत आहे. प्रथम खंडातला, प्रथम मुंडक, प्रथम खंड, मंत्र क्रमांक 7. यथोर्णनाभिसृजते गृह्णते च यथा, पृथिव्यां मोषधया संभवन्ति, यथा सतः पुरुषात् क्लेशलोमानि, तथा क्षरात् संभवतीह विश्वम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा सुंदर मंत्र आहे आणि शेवटी आपण श्रुतींचा अभ्यास करतोय. श्रुतीचं चिंतन गहन असतं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहवासामुळे हे गहन चिंतन करणं मला शक्य होतं, हे लक्षात घेता. ही सगळी तुम्हा लोकांचीच प्रेरणा आहे. हा 7वा मंत्र सुरू करण्यापूर्वी काकांच्या 3 महत्वाच्या ओव्या आहेत. स्थावर आणि जंगमासी पृथ्वी एक कारण जैसी, अनंत जीव जडा तैसी सद्वस्तू असे. काका म्हणतात की पृथ्वी कशी निर्माण झाली आणि हे जीव जंतू स्थावर आणि जंगम. स्थावर शब्दाचा अर्थ स्थिर म्हणजे अचल, आणि जंगम शब्दाचा अर्थ चल. चल आणि अचल यांच्या निर्मितीला पृथ्वीच कारण आहे.
अनंत जड आणि जीव यांची जी निर्मिती आहे त्याला सद्वस्तू कारण आहे. ज्याप्रमाणे स्थावर आणि जंगमाला पृथ्वी कारण आहे, त्याप्रमाणे अनंत जीव आणि जंतू याला सद्वस्तू कारण आहे. आता जगताचे निर्मितीविषयीचा विषय सुरू आहे. आतापर्यंत शैला काकूंकडनं तुम्ही ऐकलं असेल, वर्णन आत्म्याचं चालू होतं. अद्रेशम, अगोत्रम, अग्राह्यम, अवर्णम, अचक्षु, अपाणिपादम, नित्यम विभूम सर्वगत सुसूक्ष्म अव्ययम भूतयोनिम. यात सगळ्यात शेवटी भूतयोनी सांगितलं. आत्मा पाहिल्या जाऊ शकत नाही, आत्म्याचं मूळ शोधल्या जाऊ शकत नाही म्हणून तो अगोचर आहे, पाहिल्या जाऊ शकत नाही म्हणून तो अदृश्य आहे. आत्मा वृद्धीने ग्रहण केला जाऊ नाही म्हणून तो अग्राह्य आहे. त्याला धर्म आणि रंग नाही म्हणून तो अवर्ण आहे. त्याला ज्ञानेंद्रिय नाही, त्याला कर्मेंद्रिय नाही, इत्यादी इत्यादी. तो सगळा व्याप्त आहे, तो सुसूक्ष्म आहे. सगळं वर्णन आपण ऐकलं, पण येऊन कुठे पोचलो? येऊन पोचलो जगतावर. पुन्हा झालं काय की जगताचाच विचार करायला सुरुवात झाली. कारण डोळ्यासमोर जगत आहे ना हो, अदृश्य आत्मा नाही आहे डोळ्यासमोर. अदृश्य आत्मा डोळ्यासमोर नाहीये. त्याला पाहण्याची आमच्यात क्षमता नाही म्हणून नाहीये, वास्तविक तो आहे, पण त्याला पाहण्याची ताकद आमच्या चक्षुमध्ये नाहीये. त्याला पाहण्याची ताकद आमच्या चक्षुमध्ये नाहीये. प्रतिभा डोंगरे यांना रिमूव्ह करतोय व्हिडिओ चालू असल्यामुळे. त्या आत्म्याला पाहण्याची क्षमता चर्मचक्षुमध्ये नाहीये, म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे आत्मवस्तूला बघू शकत नाहीत. मग कशाला बघतात? जीवाला बघतात. कशाला बघतात? जीवाला बघतात. जड आणि जीवाला बघत असल्यामुळे आम्हाला कार्य दिसतं, मग कार्याचं मागचं कारण शोधावं लागतं. म्हणून ऐसे कार्य कारण रूप विविधा नटले ब्रह्मस्वरूप. त्यांचं म्हणणं की जे कार्य दिसत आहे ना त्याच्याच मागे कारण आहे आणि तेच ब्रह्मस्वरूप आहे. तूप हे कार्य आहे, त्याच्या मागे दूध हे कारण आहे. तूप या कार्याच्या मागे दूध हे कारण आहे. दुधापासून तूप झालं आहे. दूध असतं, तूप अदृश्य आहे. दुधात पाहणं झाल्याबरोबर तूप हे दृश्य झालं. तसं जगत ज्या वेळेला दिसत आहे तेव्हा आत्मा दृश्य झालं. जगत झालं, आत्मा दृश्य आहे, आत्मा कळतो. ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती परी खेळणे, रांगण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची धागा परी कपडा, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आम्हाला जग उघड दिसत आहे आणि ब्रह्म लपलेलं दिसत आहे.
आपलं जग उघड दिसत आहे आणि ब्रह्म लपलेलं दिसत आहे. संतांना ब्रह्म उघड दिसत आहे, जग लपलेलं दिसत आहे. स्वस्ती श्री वटेशु दो लपवणी जगदाभास धावी मग ग्रासो प्रगटला करी. ऐसे कार्य कारण रूप द्विविधा नटले ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूप कार्य रूप आहे, ब्रह्मस्वरूप कारण रूपही आहे. त्याची पाहता अरूप. आता ते अरूप असल्यामुळे डोळ्याने नाही पाहता येत, पण त्याला पाहता येत नाही असं नाही, पाहता येतं, पण चक्षुनी नाही पाहता येत. ज्ञानचक्षुनी पाहावं लागतं, म्हणून तो पाहणारा आहे ज्ञानी. अशी 35 ओवी आहे मागच्या मंत्रामधली. आणि म्हणून म्हणतात हे पाहण्याला धीर लागतो, साधन करावं लागतं, मेहनत करावी लागते, इच्छा लागतं. ते ज्ञानी धीरवंत, ज्ञानी ते बुद्धिमंत. ज्ञानी विवेके शांत त्यासीच दिसे. जो शांत असतो ना त्याला हे दिसत. आम्ही शांत असतो का हो? अशांतता हा माझं स्वरूप असताना, शांतता हा माझा स्थायी भाव व्हायला लागलाय स्वभावाचा. वास्तविक शांतता हे माझं स्वरूप आहे. इम्पेशन्स, धीर नावाची गोष्ट नसते. पेशंट इम्पेशन्स असतो, पेशंट जवळ पेशन्स नसतो हे मान्य आहे, पण आपण निरोगी आहोत. आपल्याजवळ पेशन्स असला पाहिजे. ज्याच्याजवळ धीर असतो त्याच्याजवळ शांतता असते. धीर तत्र न मुह्यती भगवद्गीता पण सांगते. त्यासाठी तो बुद्धिमान लागतो, त्यासाठी तो ज्ञानी लागतो. ज्ञानाजवळ अधीरता नसते, फार फार पेशन्स असतो. याज्ञवल्क्याच्या 2 पत्नी होत्या. एकीचं नाव गार्गी आणि दुसरीचं नाव मैत्रेयी. तुम्ही म्हणाल उपनिषदात कथानक कुठून सुरू केलं? रे, कथानकाचा उपनिषदाशी संबंध नाही या, पण ज्ञानवंताचा आणि धीरवंताशी याचा संबंध आहे. मैत्रेयीचे पिता चौरंगावर बसले होते. त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी आले. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी प्रणाम केला मैत्रेयींच्या पित्यांना. मैत्रेयीच्या पित्यांनी त्यांना आसन दिलं बसायला, कारण हे चौरंगावर बसले होते, याज्ञवल्क्य आसनावर बसले होते. शिष्टाचार असा असतो की श्रेष्ठाला वरचं स्थान असतं, कनिष्ठाला खालचं स्थान असतं. व्यावहारिक सत्तेमध्ये गुरु आणि शिष्य, शिष्य ज्यावेळेला गुरु रूप होतो तरी सुद्धा त्यांनी गुरुच्या पायाशीच बसायचं असतं.
आता तुम्ही आणि मी एकच आहोत, तर मी तुमच्या डोक्यावर बसलं तरी चालतं, त्याने फरक काय पडणार आहे? आपण तर एकच आहोत. एका बर्फाच्या लादीवर दुसरी बर्फाची लादी ठेवली तर बर्फाला काही फरक पडतो का? मग तुम्हाला काय फरक पडेल? असं नसतं. व्यावहारिक सत्ता ही व्यावहारिक सत्तेप्रमाणेच पाळायची असते. पारमार्थिक सत्ता पारमार्थिक सत्तेनुसारच पाळायची असते. आसन देणं हा व्यावहारिक सत्तेचा भाग आहे. मैत्रेयीचे पिता याज्ञवल्क्याला म्हणतात की माझी अशी इच्छा आहे की माझी कन्या उपवर झाली आहे आणि तिथं तुम्ही ग्रहण करावं. मैत्रेयीला बोलवलं जातं. व्यवहार कौशल्य बघा काय आहे. मैत्रेयी त्या ठिकाणी येते, फल घेऊन येते. याज्ञवल्क्य आणि आपल्या पित्यांसमोर ते ठेवते आणि याज्ञवल्क्यांशी तिच्या वडिलांचा झालेला संवाद तिने ऐकला असतो. तिला बसण्यासाठी आसन दिलं जातं. याज्ञवल्क्य म्हणतात आपण आसनस्थ व्हावं. वडील चौरंगावर बसलेत. खाली जमिनीवर कुशासन टिकलेलं आहे, गवताचं असतं ते. त्यावर याज्ञवल्क्य ऋषी बसले आहेत आणि याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला आज्ञा करतात आपण आसनस्थ व्हावं. तिथे एक आसन असतं समोर, त्या आसनावर आपण बसावं असं याज्ञवल्क्य म्हणतात. ज्याच्याशी विवाह करायचा आहे त्याच्याशी विवाह करायचा आहे त्याच्या बरोबरीच्या स्थितीत बसणं मैत्रेयीला मान्य नाही आहे. आणि त्याची आज्ञा मोडणं पण मैत्रेयीला मान्य नाही आहे. पिता चौरंगावर आहे, याज्ञवल्क्य जमिनीवर असलेल्या कुशासन म्हणजे आसनावर आहे. आणि तसंच दुसरं कुशासन मैत्रेयीच्या समोर आहे, ज्याच्यावर याज्ञवल्क्यांनी बसण्याची आज्ञा केलेली आहे. होणाऱ्या पतीची आज्ञा मोडू शकत नाही आणि पाळू पण शकत नाही, कारण त्याच्या बरोबरीने तिला बसायचं नाही आहे. म्हणून मैत्रेयी जमिनीवर बसते, पण होणाऱ्या पतीने आज्ञा केली आहे की आसनावर बस. ती आज्ञा सुद्धा ती मोडत नाही आणि ती त्या आसनावर आपला डावा हात ठेवते. म्हणजे आसनावर बस, आसन स्वीकारलं डावा हात ठेवून आणि बसली जमिनीवर की आपले पती होणारे आसनावर बसले, त्यांच्यापेक्षा मी खाली बसेन. ज्ञानी असा असतो, तो बुद्धिमंत असतो, तो विवेकी असतो. म्हणून तो जे करतो ते शांतपणे करतो आणि ज्याला शांतपणे काम करता येतं ना, तोच जीवनामध्ये जगतो. आजकाल काय झालंय, पैसा मिळालाय, शांतता हरवली आहे. आणि या विश्वामध्ये ज्याची शांतता हरवली त्याचं सगळंच हरवलं म्हणून समजावं. त्याला काही नाही मिळालं. मग ज्याची शांतता हरवली त्याला काहीच नाही मिळालं म्हणून पक्क लक्षात ठेवा. शांतता सगळ्यांना हवी असते, आनंद सगळ्यांना हवा असतो आणि नेमका तेवढ्याच दूर असतो आमच्यापासून. म्हणून तर हा अभ्यास करायचा आहे. या अभ्यासाचं मागचं इंगितच आहे. म्हणून यथोर्ण नाभी सृज्यते गृह्णते च यथा पृथिव्यो मोषदया संभवन्ति. या ब्रह्मापासून
जगताची निर्मिती कशी झाली, ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, विश्वाची निर्मिती कशी झाली, याबद्दलचं चिंतन आहे. आतापर्यंत स्वरूपाचं चिंतन होतं, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन होतं. इथून जगताच्या चिंतनाला प्रारंभ झालाय. सगळ्यांनी अतिशय जागर राहून ऐका. जे शांती पाठाला नव्हते त्यांना जर कळलं नाही, त्याला माझा इलाज नाही. आपला शतकाचा आकडा शांती पाठाच्या वेळेला नव्हता, आज झालाय. पण जे शांती पाठाला नव्हते त्यांना एखाद्या वेळेला बुद्धीला आकलन होईल, पण त्यांचं अनुसरण करणं हे त्यांना इतकं सहज शक्य नाही. लक्षात घ्या. म्हणून नेहमी सांगतो की का नीलाताईंच्या पठणापासून राहा. उगाच त्या पठण नाही करत, त्यांना वेळ आहे म्हणून त्या पठण नाही करत, आपल्यासाठी त्या पठण करतात. याही वयामध्ये त्या इतक्या कष्ट घेतात, आपल्यासाठी घेतात. याची जाण असली पाहिजे. अक्षर ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती कशी झाली, म्हणजे जे क्षर कधी नाशच पावत नाही, निर्मिती झाली तर नाश झाला. आणि विश्व तर दिसून राहील. ब्रह्मापासून उत्पन्न झालं तर म्हणतात, ब्रह्म तर अक्षर आहे असं म्हणतात. मग आता कसं काय निर्माण होतं ते सांगा. झालं सुरू. अक्षर स्वरूपाचं वर्णन 7व्या मंत्रापर्यंत झालाय. आणि आता भूत योनींबद्दल, म्हणजे नुसतेच जीवांबद्दल बोलून चालणार नाही, जीव जगतात राहतात म्हणून जगताबद्दल बोलणं चालू झालं. म्हणून विश्व आणि जीव, भूत योनीम, दोन्ही भूत योनीमध्ये आहे. एक भूत योनी आहे म्हणजे चेतन आहे, आणि एक भूत योनी जड आहे म्हणजे पृथ्वी आहे. अन्नात भवती भूतानि पर्जन्यात अन्न संभव. पृथ्वीपासून अन्न कसं तयार होतं? पृथ्वी जड, त्याच्यापासून निर्माण होणारे वनस्पती चेतन. जडापासून चेतन कसं निर्माण होईल? या सगळ्या शंकांचं उत्तर आता या प्रश्नामध्ये आहे, या मंत्रामध्ये आहे. अक्षर पुरुष जर निर्गुण आणि निर्विशेष असेल तर त्याच्यापासून सगुण कसं निर्माण होईल? अक्षर पुरुष जर निर्गुण आहे तर तो सगळं ब्रह्मांड आणि भूत मात्र तयार करण्याचं कारण कसं होऊ शकेल? म्हणून हा मंत्र 3 उदाहरणं देतोय. आणि पहिलं उदाहरण आहे, कसं ब्रह्मांड निर्माण झालं याबद्दलचं उदाहरण आहे. तीनच उदाहरणं आज होणार आहे. तेही पूर्ण झाले तर नशीब. देऊ नाही का? नाही समजलं ना तर आज पुन्हा मला सांगा, नाही समजलं, मी पुन्हा एकदा रिपीट करेन. केव्हा सांगाल? झाल्यावर. मध्ये जर एखादा मुद्दा नाही समजला तर हे पुन्हा सांगा असं सांगू शकता. विषय आहे चेतनापासून अचेतन कसं निर्माण झालं. एक मुद्दा घेऊया. हे सगळं ब्रह्मांड आहे. आता या ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी जे मटेरियल आहे ते तर ब्रह्मांडाच्या बाहेर ठेवावं लागेल ना. निर्माणच पूर्ण ब्रह्मांड झालाय तर बाहेर कुठे जागा आहे? आपण आपलं घर बांधतो. घर बांधण्यासाठी गिट्टी, रेती, विटा, गज, सिमेंट या सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. एक तर रस्त्याच्या बाजूला आपण ठेवतो. आमच्या सारख्या गावात, लहान गाव आहे आमचं,
अर्ध्या रस्त्यावर रेती असते आणि अर्धी जमिनीवर असते, किंवा आजूबाजूला जर रिकामा प्लॉट असेल तर तिथे असते. म्हणजे आधीपासून जमीन तयार आहे, आधीपासून मटेरियल तयार आहे, आणि आधीपासूनच मटेरियल ठेवण्याची जागा पण तयार आहे. म्हणून आम्ही घर बांधू शकतो. ब्रह्मांड बांधत असताना ब्रह्मांडाच्या बाहेर जागाच नाही आहे, तर मटेरियल ब्रह्मांड बांधलंच नाही तर ठेवेल कुठे? जमीन आहे म्हणून आपण रेती गिट्टी सिमेंट ठेवलं. ब्रह्मांड बांधलंच नाही तर ब्रह्मांड तयार करण्याचं मटेरियल ठेवलं कुठे? प्रश्न सुरू झाला. आणि त्याचं उत्तर काका देतात आहे, जैसा भिंतीवरी कोळी स्वये विणतसे जाळी, आणि सामुग्रीची मुळी न लगे तया, तया जाळ्यासी कारण कोळी याचा देहची जाण, देह जाळ्यासी अभिन्न सर्व परी. 37 आणि 38 नंबरची ओवी आहे. भिंतीवर कोळी आहे, त्याला त्याचं जाळं विणायचं आहे. त्या जाळ्यासाठी तो बाहेरून सामुग्री नाही आणत, त्याच्या देहातच तो सामुग्री तयार केली असते. त्या जाळ्याची कारण कोळी याचा देहची जाण. कोणतीही सामुग्री न वापरता स्वतःच्याच पोटातलं काढलेलं जाळं तो विणतो. म्हणून ते जाळं हा कोळ्याचा देहच आहे. म्हणजे कोळ्याचा देह हे जाळं आहे, आणि जाळं हे कोळ्याचा देह आहे. देहामधूनच काढलेला आहे की नाही हो? कोळ्याच्या देहातला इकटसर चुंका असं म्हणूया आपण, त्याचा जाळं तयार झालं. म्हणजे मटेरियल कुठे आहे? आतमध्ये आहे. त्या मटेरियलची तयार केली त्यांनी तंतू, आणि ते तंतू त्यांनी बाहेर कौशल्याने विणले आहेत. बर, त्याने वाटलं तर तो जाळं आतमध्ये ओढून पण घेतो. तुम्हाला माहिती असेल की घराच्या दारातून कोळी जर खाली यायचं असेल तर तो काय करतो? जाळं लांबवतो लांबवतो लांबवतो, खाली यायला लागतो. अर्ध्यात आलं आणि आपण जर थोडासा आधीमध्ये व्यत्यय तयार केला, पटकन ते जाळं तो पोटात घेऊन घेतो आणि वर निघून जातो. अर्धवट आलेलं जे जाळं असतं ते जाळं तो पटकन आपल्या पोटात घेऊन घेतो, पुन्हा वर निघून जातो. म्हणजे ज्या जाळ्यानी तो विणकाम करतो तेच जाळं त्याला बाहेरही ठेवता येतं आणि आतही ओढून घेता येतं. म्हणजे कोळी स्वतःच निर्मिती करतोय, कोळ्यांनीच निर्माण केलेलं आहे, आणि ते जाळं पोटातही कोळीच घेतोय. म्हणजे लय पण कोळीच करतोय. जाळं चेतन की अचेतन? जाळं अचेतन, जड. कोळी चेतन की अचेतन? कोळी चेतन. चेतन कोळ्यांनी अचेतन जाळं निर्माण केलं. याचा अर्थ चेतनापासून अचेतन तयार होऊ शकतं, ब्रह्मापासून जगत तयार होऊ शकतं. आता तो कोळी ते जाळही पोटात घेऊन घेतो. याचा अर्थ असा की निर्माण झालेलं जे जगत आहे त्याचा प्रलय सुद्धा ब्रह्मातच होतो. म्हणजे परब्रह्म हे स्वरूप प्राधान्याने विश्वाचं निमित्त कारण होतं. पुन्हा परब्रह्म हे स्वरूप प्राधान्याने
आता स्वरूप प्राधान्य म्हणजे काय हो, जाणं हे त्या कोळ्याचं स्वरूप आहे. परब्रह्म हे स्वरूप प्राधान्याने विश्वाचं निमित्त कारण होतं आणि तेच परब्रह्म उपाधी प्राधान्याने उपादान कारण होतं. म्हणजे जाण्याची जी थुंकी आहे ते त्याचं मटेरियल आहे, मटेरियल त्याचं उपादान कारण झालं. म्हणजे कोळीच जाळं तयार करण्याचं निमित्त कारण आहे आणि कोळीच जाळं तयार करण्याचं, जाळं या उपाधीचं उपादान कारण आहे. म्हणून कोळीच जाळं तयार करण्याचा निमित्त उपादान कारण आहे. म्हणजे परब्रह्मच विश्वाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अभिन्न शब्द का ह्याच्यात ऍड केले, जाळं कोळ्याचंच रूप आहे म्हणून. मटेरियलही कोळीच आहे आणि जाळही कोळीच आहे. म्हणून स्वरूप प्राधान्याने निमित्त कारण कोळीच आहे आणि उपाधी प्राधान्याने उपादान कारण कोळीच आहे. म्हणून कोळीच जाळ्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ब्रह्मच जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. काळजी करू नका, टप्प्याटप्प्याने सांगतो, समजेल असं सांगतो, कठीण नाही. मला कठीण का बरं वाटतं? जगत चिंतनामध्ये मन रमलंय म्हणून हे कठीण वाटतं आम्हाला. 3 दृष्टांत आज सांगणार आहे आणि 3 दृष्टांत झाले की त्याचं स्पष्टीकरण उद्या सांगणार आहे आजच्याच मंत्राचं. पहिलं सांगितलं, चेतन कोळ्यापासून अचेतन जाळं तयार झालं. पुन्हा अजड कोळ्यापासून जड जाळं तयार झालं. चेतनापासून अचेतन, अजडापासून जड. अजड म्हणजे चैतन्य रूप, जे जड नाही ते अजड, त्याच्यापासून जड जाळं तयार झालं. म्हणजे चेतनापासून अचेतन तयार होतं, हा एक नियम झाला. ब्रह्मापासून ब्रह्मांड, जगत, पृथ्वी तयार झाली. इथपर्यंत पटलं तुम्हाला? आता दुसरं उदाहरण आहे, पृथ्वीपासून वनस्पती तयार झाली. आता वनस्पती निर्माण करण्याचं कारण पृथ्वी झाली की नाही? म्हणजे पृथ्वी चेतन की अचेतन? अचेतन. म्हणजे पृथ्वी अचेतन जड आहे, त्यापासून चेतन धान्य उगवलं. या पृथ्वीची पोटी जन्मा येती वनस्पती, तेथे भूमीची करती वनस्पतीशी. ती भूमी आणि वनस्पती दोन्ही एकच असती, नामरूपांची भिन्न गती दिसे जरी. पृथ्वीच्या पोटातून वनस्पती जन्माला येतात, त्या सगळ्या वनस्पती पृथ्वी रूपत आहे. आता अचेतनापासून चेतन निर्माण होऊन राहिलं. कोळ्याच्या उदाहरणामध्ये चेतनापासून अचेतन जाळ तयार झालं होतं. आता अचेतन पृथ्वीपासून चेतन वनस्पती तयार झाली. आणि त्यानंतर कन्क्ल्युजन काय आहे, निर्णय काय आहे, सार काय आहे की भूमी आणि वनस्पती यांचे नाव जरी वेगळे असले, कितीही वेगळे असले तरी दोन्ही एकच आहे. चेतन कोळी आणि जड जाळ हे 2 वेगवेगळे नाव असले तरी कोळी आणि जाळ एकच आहे, चेतन आणि अचेतन एकच आहे. तसं आता इथे सांगणं आहे, अचेतन पृथ्वी ह्याच्यापासून चेतन वनस्पती तयार झाले, तर अचेतनापासून चेतन होऊ शकतं. दोन्ही एकच आहे. दुसरा दृष्टांत झाला. आता जरा जिणे आल्या नाही. शेवटी आपण उपनिषदाचा अभ्यास करताय, सुप्रीम व्हर्डिक्ट आहे, लक्षात ठेवा. उपनिषदाच्या वर काहीही नाही. सुप्रीम व्हर्डिक्ट
दिवसाच्या गॅप नंतर. म्हणून तिसरा दृष्टांत देतो आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करायचं उद्या करतो. तिसरा दृष्टांत दिला आहे. चेतन पुरुषाच्या अंगावर अचेतन निर्जीव केस आणि नख उगवतात. केसांना जीव आहे का हो? तुम्ही म्हणाल तडतडत. केसाच्या बुडाशी तडतडत. ते केस जेव्हा स्किन ओढतात, त्वचा ओढतात, त्यामुळे ते तडतडलं असतं. केसांना जर कत्रीने कापलं तर आग होत नाही, त्रास होत नाही. मग आता चेतन पुरुषाच्या अंगावर निर्जीव अचेतन केस आहेत आणि नख आहेत. आता चेतनापासून पुन्हा अचेतन तयार झालं. चेतन कोळ्यापासून अचेतन झाड तयार झालं. अचेतन पृथ्वीपासून चेतन वनस्पती तयार झाली. आता पुन्हा उदाहरण दिलं. चेतन पुरुषापासून केस आणि नख हे अचेतन तयार झाले. मग आता श्रुतीने 3 उदाहरणं का बरं दिलीत हो? 3 उदाहरणं का द्यावी लागतात? कोळी आणि जाळ, चेतन आणि अचेतन, पृथ्वी आणि वनस्पती, अचेतन आणि चेतन, आणि पुन्हा मनुष्य आणि केस आणि नख म्हणजे चेतन आणि अचेतन. चेतनापासून अचेतन तयार होतं हे उदाहरण आम्हाला 2 दिल्या गेले, पण अचेतनापासून चेतन तयार होतं याचं एकच उदाहरण दिलं गेलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला पटते का हो? सगळीकडे ब्रह्मच आहे म्हणून सांगा. नाही पटत, लवकर पटत नाही. आणि म्हणून श्रुतीने 3 उदाहरणं दिले. एक उदाहरण पुरेसं झालं नाही. श्रोत्यांना, अभ्यासकांना, शिष्यांना पुसटशीही शंका राहू नये म्हणून सगळ्यांना जगत कारणत्व समजावं यासाठी उदाहरणं दिली. ह्यापासून उदाहरणं दिले. उदाहरण देण्याचं मुख्य कारण हे आहे, लक्षात घ्या. मग आता विश्व कसं निर्माण झालं प्रश्न, आणि आता त्याचं उत्तर. केवळ संकल्पाने विश्व तयार झालं का? आणि यातून सलक्षणी अथवा विपरीत गुणी होई विश्वाची उभारणी निमित्ताविण, आणि त्यातून सलक्षणी लक्षणांनी युक्त सलक्षणी अथवा विपरीत गुणी, काकांची 42 नंबरची ओवी आहे. होई विश्वाची उभारणी निमित्ताविण. विश्व निर्माण होण्यासाठी कुठल्याच निमित्ताची भगवंताला गरज नाही. त्याचा आता त्या अक्षरापासून मिळतं जुळतं जग तयार होतं आणि विपरीत गुणांचं ही विश्व तयार होतं. हे कसं हो दोन्ही पण पुन्हा? प्रश्न निर्माण करणार आहे. आणि मग ह्या प्रश्नाचं उद्या सकाळी उत्तर देणार आहे. अक्षरापासून मिळतं जुळतं आणि विपरीत गुणांचं विश्व कसं निर्माण झालं म्हणून उद्या लवकर जॉईन व्हाल. उपनिषद आहे हो, हलक्याने घेऊन होणार
नाही, लाईटली विचार करून काहीच होणार नाही. गांभीर्याने आणि एकाग्रतेने पोट तिडीक ठेवून विचार करावा लागतो. अत्यंत पोट तिडीक लागते. तो कोळी सांगतो आणि उपनिषदही सांगतं की अक्षरापासून अक्षराला मिळतं जुळतं असं चेतन आणि विपरीत असं अचेतन विश्व निर्माण होतो. मग पुन्हा प्रश्न टाकलाय की मग हे अस्ताव्यस्त आहे का हो विश्व निर्मिती? अस्ताव्यस्त आहे का? अवास्तव आहे का? अनियमित आहे का? शंकराचार्य म्हणतात की नाही, तसं पण नाही. हाताच्या मुठीत जर बोरं घेतली आणि ती एकदम फेकून दिली तर ती इतस्ततः अस्ताव्यस्त विखुरलेली पसरली जातात. त्यांच्यामध्ये शिस्तबद्धता नाही, त्यांच्यामध्ये नियमितता नाही, त्यांच्यामध्ये सुसूत्रता नाही. पण विश्व निर्मितीमध्ये शिस्तबद्धता आहे, नियमितता आहे, सुसूत्रता आहे आणि क्रमवारी पण आहे. या काटेकोर पाळल्या गेल्या आहे. एवढं सगळं जर काटेकोर पाळल्या जात आहे तर मग हे कसं याचा करणारा कोण? मी याचं उत्तर द्या. कारण नाही तर शिस्त पाळल्या गेली नसती ना. सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो. सूर्य मावळला की चंद्र उगवतो. उन्हाळा गेला की पावसाळा येतो, पावसाळा गेला की हिवाळा येतो, हिवाळा गेला की उन्हाळा येतो. दिवस गेला की रात्र येतो, रात्र गेली की दिवस येतो. शिशिर वसंतो पुनरायातः. भज गोविंदम. हे जर नक्की आहे तर मग करतो कोण? होतं कसं आणि झालं काय? या तीनही गोष्टींचं उत्तर इतकी जर सुसूत्रता आहे तर मग त्याची ब्ल्यू प्रिंट असली पाहिजे. आणि ब्ल्यू प्रिंट असेल तर कोणीतरी बुद्धिमान असला पाहिजे. नुसतं बुद्धिमान असून चालणार नाही, करण्याची ताकद असली पाहिजे. नुसती ताकद असून चालणार नाही, त्याच्या मनात इच्छा असली पाहिजे. म्हणून विश्वात अस्ताव्यस्तता अजिबात नाही. काहीही कुठेही आणि कसेही होऊन गेले असे नाही. विश्व अत्यंत नियमित आहे. मग या विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण काय? आणि या कारणाबद्दल जाणून घेण्याची आपल्या सगळ्यांना अत्यंत इच्छा आहे. त्या संबंधीचं स्पष्टीकरण उद्या सकाळी बघूया. आता जर हे बघायला घेतलं तर आपलं 10 मिनिटात ते पूर्ण होणार नाही. घाईघाईत उरकावं लागेल आणि उरकण्यासाठी आपण अभ्यास करत नाही, मोक्षासाठी अभ्यास करतो. म्हणून 10 मिनिट थांबणं बरोबर राहील. उद्या पुन्हा आपण हा विषय पुढे कंटिन्यू करणार आहोत. शैल काकू सांगणार आणि त्यानंतर पुन्हा या विषयाला उचलून आपण समोर जाणार. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण शांती पाठापासून असावं. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. खूप दिवसानंतर भेट झाली. पुन्हा सगळ्यांची उपस्थिती आहे, ही आनंदाची बाब आहे. वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी.